खरं तर याच्यात गंमत आणली ती अजितदादांच्या जाहीरनाम्याने. निवडणूक पुढे सरकत असताना जेव्हा तो एक 5व्या-6व्या दिवशी प्रचाराचा जाहीरनामा आला आणि जी फ्री मेट्रो किंवा फ्री PMPL 500 चौरस फुटांच्या घरांचा करमाफ, तर यामुळे थोडंसं भाजपमध्ये भाजप बॅकफुटला गेलेले पाहायला मिळाले. भाजपने ज्या पद्धतीचे नियोजन फार सुरुवातीपासून केलं होतं, मी प्रभाग रचना भाजपला अनुकूल होते असे आरोप झाले. ते कागदावर दिसत होते की ज्या ठिकाणी भाजपचं प्राबल्य आहे त्या ठिकाणी म्हणजे कमी लोकसंख्येचे प्रभाग करून जास्तीत जास्त नगरसेवकांची संख्या वाढवण्याचं नियोजन केलं. उमेदवारांची संख्या त्यांनी फ्री हे ठेवलं उमेदवारी अर्ज, त्यामुळे उमेदवारांची इच्छुकांची संख्या प्रचंड आली. एक वातावरण नेरेटिव्ह पूर्णपणे भाजपच्या बाजूने झुकला होता. त्यात झालं असं की आमदारांचा वेगळा से आला, स्थानिक नेत्यांचा वेगळा से आला आणि त्यातून उमेदवार निवडीची प्रक्रिया खूपच किचकट झाली आणि भाजपमध्ये नाराजांची संख्या वाढत झाली. भाजपने ज्या घोषणा केल्या होत्या गेल्या 10 वर्षात त्याचं काहीही काम झालेलं नाही. स्मार्ट सिटी झाली नाही, ते पाणी यायचं ते नाही, अनावश्यक असलेली ती नदी सुधार योजनेवर 8,000 कोटी खर्च व्हायला लागलेला आहे. मग आपल्यासाठी भाजप काय करतोय? प्रचंड गोंधळ, कोण कोणाच्या विरोधात लढत आहे तेच कळत नाही, अशी ही परिस्थिती आहे. एक वेगळा वातावरण सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळतोय. मात्र ही एक खूप क्लोज आणि टफ फाईट सध्या भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये असणार आहे. पुणे महापालिकेची निवडणूक जवळून कव्हर करणारे अनुभवी पत्रकार आपल्यासोबत आहेत. जेव्हा ही निवडणूक सुरू झाली तेव्हा भारतीय जनता पक्ष 2017 सालचा सर्वात मोठा पक्ष म्हणून दावेदार होता. मात्र जशी निवडणूक पुढे सरकत गेली तसं काय पाहिलंय? खरं तर याच्यात गंमत आणली ती अजितदादांच्या जाहीरनाम्याने. निवडणूक पुढे सरकत असताना जेव्हा तो एक 5व्या-6व्या दिवशी प्रचाराचा जाहीरनामा आला आणि जी फ्री मेट्रो किंवा फ्री PMPL 500 चौरस फुटांच्या घरांचा करमाफ, तर यामुळे थोडंसं भाजपमध्ये भाजप बॅकफुटला गेलेले पाहायला मिळालं आणि त्यामुळे खऱ्या अर्थाने या निवडणुकीमध्ये चुरस आहे आणि कुठेतरी स्पर्धा आहे. नाहीतर ते वन साइडेड सगळ्या गोष्टी सुरू होत्या. अन्य पक्षातून भाजपमध्ये ओघ होता. आता महाविकास आघाडी फुटल्यामुळे काँग्रेस आणि उबाटाकडे जाणाऱ्यांची संख्या तितकीशी कमी होती. शिवसेना महायुतीतून बाहेर पडल्याने अचानक तिकडे काही जणांना लॉटरी लागली. सत्तेत जो राज्यात पक्ष असतो जनरली ओढा त्या बाजूला असलेला पाहायला मिळाला, परंतु जी चुरस त्या महायुतीमध्येच ती पाहायला मिळाली. चुरस पाहताय आपण 100%. आधी निवडणूक जाहीर होण्याआधी ही निवडणूक पूर्णपणे एकतर्फी वाटत होती. भाजपने ज्या पद्धतीचे नियोजन फार सुरुवातीपासून केलं होतं, मी प्रभाग रचना भाजपला अनुकूल होते असे आरोप झाले. ते कागदावर दिसत होते की ज्या ठिकाणी भाजपचं प्राबल्य आहे त्या ठिकाणी म्हणजे कमी लोकसंख्येचे प्रभाग करून जास्तीत जास्त नगरसेवकांची संख्या वाढवण्याचं नियोजन केलं. उमेदवारांची संख्या त्यांनी फ्री हे ठेवलं उमेदवारी अर्ज, त्यामुळे उमेदवारांची इच्छुकांची संख्या प्रचंड आली. एक वातावरण नेरेटिव्ह पूर्णपणे भाजपच्या बाजूने झुकला होता. पण जे कागदावर नियोजन केलं होतं ते उमेदवारी अर्ज भरताना कुठेतरी गडबडलं त्यांचं. शेवटच्या क्षणी अनेक ठिकाणच्या उमेदवारीचा गोंधळ झाला. विरोधी पक्षांना म्हणजे प्रामुख्याने राष्ट्रवादी काँग्रेसला चांगले उमेदवार मिळाले आणि ज्या पद्धतीने प्रचाराला प्रत्यक्ष सुरुवात झाली आणि अजित पवारांनी एक आक्रमक पवित्रा घेतला जो कुणालाही अपेक्षित नव्हता आणि राष्ट्रवादी फार बॅकफुटवर राहिला असं एक चित्र निर्माण झालं होतं. ते ह्या निवडणुकीत मला वाटतं पूर्णपणे शेवटच्या टप्प्यात हे झालं आणि काटेकी टक्कर प्रामुख्याने महायुतीतल्याच घटक पक्षांमध्ये म्हणजे शिंदे सेनेने सुद्धा पुण्यात ताकद लावली की आपल्याला 1-2 अंकी आकडा गाठायचा आहे, अशा पद्धतीने नियोजन केलं. काँग्रेस आपण किती म्हटलं तरी काँग्रेसचे नेतेही पुण्यात प्रचारात सक्रिय होते. ठीक आहे की त्यांच्या आता मतदारांचा बेल्ट राहिलेला नाही, फार चांगले उमेदवार नव्हते, पण त्यांनी एक चांगल्या पद्धतीची फाईट देण्याचा प्रयत्न केला, त्यांच्या पद्धतीने हे केलं. म्हणजे ही निवडणूक जी निवडणुकीच्या आधी म्हणजे आचारसंहिता जाहीर व्हायची किंवा आचारसंहिता जाहीर झाले तेव्हा जी एकतर्फी वाटत होती ती मात्र पुण्याची निवडणूक एकतर्फी अजिबात झालेली नाही. एकतर्फी राहिली नाही. नॅरेटिव्ह भाजपच्या बाजूने होतं. उमेदवारी देताना काय नक्की घडलं असं की भाजपला ही निवडणूक अवघड होत गेली? मंदार पाहिलं तो सुरुवातीपासून तर ज्यावेळी भाजपने इच्छुकांचे अर्ज मागवले जवळपास 2500 अर्ज भाजपकडे आलेले होते आणि जागा होत्या 165 आणि त्यावेळीपासून अशी चर्चा सुरू होती की महायुतीमध्ये शिवसेना आणि भाजप एकत्रित लढणार. त्याच्यामुळे भाजपला सुरुवातीचे काही दिवस म्हणजे जेव्हा जागा वाटपाची चर्चा सुरू होती तोपर्यंत शिवसेनेच्या RPIच्या जागा सोडूनच त्यांच्याकडून उमेदवारी निश्चित केली जात होती. त्यात झालं असं की आमदारांचा वेगळा से आला, स्थानिक नेत्यांचा वेगळा से आला आणि त्यातून उमेदवार निवडीची प्रक्रिया खूपच किचकट झाली आणि भाजपमध्ये नाराजांची संख्या वाढत झाली. त्यामुळे भाजपला यादी जाहीर न करता थेट AB फॉर्म द्यावे लागले आणि ज्यांना AB फॉर्म मिळाले आणि ज्यांना मिळाले नाहीत त्यांच्यामध्ये एक सुप्त संघर्ष सुरू झाला. ज्याला
अजित पवारने आणखी हवा दिली आणि जे भाजपमधले नाराज होते त्यांना अजित पवारने स्वतःकडे इन्कमिंग करून घेतलं. अजित पवार या बाबतीत शेवटपर्यंत शांत राहिले, त्यांनी दाखवूनच दिलं नाही. त्यांनी काँग्रेसला सांगितलं तुमच्यासोबत युती करतो, उभाटा गटाला सांगितलं तुमच्यासोबत युती करतो, राष्ट्रवादीबरोबर शेवटच्या दिवसापर्यंत चर्चा केली आणि एकदम शेवटच्या दिवशी त्यांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्रित आल्या आणि त्यांनी नाराजांसाठी एक मोठा असा बल्क म्हणून उमेदवारी शिल्लक ठेवल्या आणि तिथं राष्ट्रवादीला फायदा झाला. त्यानंतर पुढच्या टप्प्यात म्हणजे जेव्हा प्रचार सुरू झाला वगैरे भाजपकडे जाईल अशी निवडणूक काढत होती, त्यानंतर अजित पवारांनी जो जाहीरनामा सादर केला त्यानंतर गेले 5 दिवस म्हणजे अजित पवारांनी भाजपच्या अक्षरशः नाकीनं बांधलेले आहेत. अजित पवारांचा जाहीरनामा जाहीर झाल्यानंतर पहिल्या 3 तासात चंद्रकांत पाटलांनी प्रेस कॉन्फरन्स घेतली. दुसऱ्या दिवशी तिसऱ्या दिवशी फडणवीस साहेब पुण्यात होते आणि अजित पवारांनी जो काही फासे टाकले होते त्या सापळ्यामध्ये अडकल्यासारखे झाले. आतापर्यंतची अशी स्थिती होती की भाजप नरेटिव्ह सेट करायचं, पण अजित पवारने जे नरेटिव्ह सेट केलं त्याचा खुलासा करायला फडणवीस साहेबांची जेव्हा पुण्यात टॉक शो झाला तेव्हा पहिली 10 मिनिटं फडणवीस साहेबांना अजित पवारांनी घोषणा केलेली कशी चुकीची आहे हे सांगण्यात वेळ घालावा लागला आणि त्यांना जे सांगायचं ते राहून गेलं. त्यामुळे आता ही निवडणूक जी आहे ना ती सरळ सरळ भाजप आणि राष्ट्रवादी यांच्यात सामना सुरू झालेला आहे. काँग्रेसही आहे, दोन्ही शिवसेना मनसे एकत्रित आहे, त्यांनाही अपेक्षा आहे आणि या निवडणुकीमध्ये क्रॉस वोटिंगची त्याच्यामुळे शक्यता निर्माण झाली आहे. याचा परिणाम आतापर्यंत चर्चा केली ती भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यामध्येच पुण्यातली मुख्य लढत आहे. या अनुषंगाने मतदार जो आहे पुण्यातला तर त्याकडे आपण थोडं वळूयात, कारण सगळ्यात महत्वाचं आहे आपण राजकीय पक्षांबद्दल चर्चा करतो तर आपण मतदार पाहिलं, लोकसभेला एका प्रकारचं मतदान पाहिलं राज्यात पुण्यामध्ये, विधानसभेला वेगळ्या प्रकारचं पाहिलं. आत्ता जेव्हा आपण कानोसा घेतो लोकांशी बोलतो तेव्हा काय जाणवतंय आणि जे लोकांच्या मनात जाणवतंय ते अर्थातच निकालामध्ये परावर्तित होईल असं नाही, तर पण काय जाणवतंय एकूण पुण्यातल्या मतदारांबद्दल तुम्ही जेव्हा बोलाल तेव्हा काय विचार करतोय, कसा विचार करतोय? मुख्यत्वे पुण्यात आत्ता जो प्रश्न आहे तो वाहतूक कोंडीचा एक मोठा प्रश्न आहे. दुसरी गोष्ट की कुठल्याही पक्षाला असं आपल्याला मत द्या असं मतदारांपर्यंत पुण्यात पोहोचता आलं नाही, कारण एकाच वेळी कोण आघाडी आहे की नाही हे कळतच नव्हतं. पहिले 4-5 दिवसावर मतदार गोंधळले होते की आपल्या भागातला उमेदवार कोण आहे, हे गेल्या 4-5 दिवसात राहिलं. दुसरी गोष्ट भाजपने ज्या ज्या घोषणा केल्या होत्या गेल्या 10 वर्षात त्याचं काहीही काम झालेलं नाही. स्मार्ट सिटी झाली नाही, ते पाणी यायचं ते नाही, अनावश्यक असलेली ती नदी सुधार योजनेवर 8,000 कोटी खर्च व्हायला लागलेला आहे. मग आपल्यासाठी भाजप काय करतोय? पीएमटीची तीच दुरावस्था आहे. यामुळं यांनी काही केलं नाही आणि हे काय करणार आहेत हेही कळत नाही. अशा स्थितीत अजित पवारांचा तो जाहीरनामा आला, फक्त तो जाहीरनामा लोकांपर्यंत मतदारांपर्यंत पोहोचवण्यात राष्ट्रवादीचे उमेदवार किती यशस्वी ठरलेत हा सुद्धा वेगळा प्रश्न आहे. यामुळे मतदार आता एक कुठलंही असं फिक्स नॅरेशन नसल्यामुळं पुण्यात यंदा मोठ्या प्रमाणावर क्रॉस वोटिंग होणार आहे आणि ह्या क्रॉस वोटिंगमध्ये कुठल्या भागातला कुठला उमेदवार येईल हे सांगता येणार नाही अशा स्थितीला आहे. पॅनल जे भाजपचं गेल्यावेळी निवडणुकीत आलं ती स्थिती आता नाही. त्यामुळं जर क्रॉस मतदान होत गेलं तर तो भाजपला धोका वाढत जाणार. हे म्हणाले की 2017ला जशी एक लाट होती 2014ला निर्माण झालेली पुढं कायम राहिलेली भाजपची म्हणा किंवा मोदींची, तर ती आता तशी तेवढी जाणवत नाही असं त्यांचं म्हणणं आहे. उमेदवार समोर ठेवून लोक मतदान करतील, पक्ष ठेवून मतदान करतील, मुद्दे ठेवून मतदान करतील. लोकांशी बोलताना काय जाणवतं? अगदी त्यातला एक मेजर चंक असा आहे की तो आपला उमेदवार कोण आहे त्याला मतदान द्यायचा प्रयत्न करतील, हे सत्य आहे. पण समजा एखाद्या मिनिमम ह्या आपल्याकडं 77-78 हजाराचा प्रभाग आहे, 75,000 प्लस मतदारांचा तर प्रभाग आहे, तर 75,000 मतदारांना 4ही उमेदवार माहिती आहेत आणि किंवा त्या उमेदवारांना त्यांचा पर्सनल टच आहे अशी परिस्थिती नाही आहे. त्यामुळं पक्षीय मूळ मुद्दा की 4 सदस्यीय प्रभाग रचना का करायची, तर त्याचं कारणच आहे की ही निवडणूक पक्षीय स्तरावर गेली पाहिजे. आता पक्षीय स्तरावर जाताना जर आपण मतांचं आत्तापर्यंत जर स्टॅटिस्टिक्स बघितलं तर साधारण 36 ते 38% मतं ही भाजपला मिळालेली यापूर्वीची आहेत. ज्या गृहीतकावर भाजपने निवडणूक लढवली, हा दावा नाही आहे की असंच घडेल, पण ज्या गृहीतकावर ही निवडणूक लढवली आहे भाजपने ती अशी का 35-36% मतं आपल्याला या ठिकाणी आपली आहेत आणि ती वारंवार आपल्याला पडतात. आता जर ही निवडणूक स्वतंत्ररित्या एकत्रितरित्या जर महायुतीने लढायची ठरली असती तर या ठिकाणी महाविकास आघाडी एम्पॉवर्ड झाली असती आणि आज जी अजित पवारांनी स्पेस अपोजिशनची घेतली आहे ती महाविकास आघाडीने घेतली असती. स्ट्रॅटेजिकली महायुती एकमेकांमध्ये लढते, हा झाला पहिला भाग.
दुसरा भाग मतदारांमध्ये संभ्रमावस्था त्यामुळं प्रचंड निर्माण झाली फ्रॉम फर्स्ट डे की आपणही बघितलं खूप सारे मीम्स खूप सारखे रील्स याच्यावर आले की प्रचंड गोंधळ कोण कोणाच्या विरोधात लढत आहे तेच कळत नाही अशी ही परिस्थिती आहे आणि स्वाभाविक हीच परिस्थिती जो गोंधळ मतदारांमध्ये होता तो प्रचारात होता म्हणजे अजित पवारांना टीका करताना माझी टीका देवेंद्र फडणवीसांविरोधात नाही पण माझी टीका इथल्या त्रिकुटाविरोधात आहे हा जो गोंधळ आणि हा क्लॅशेस करण्याचा प्रयत्न केला गेला ना तो याच्यामुळे वाढत गेला आणि जसं आपले सगळे सहकारी म्हणतात तोच गोंधळ कदाचित मतदानामध्ये परावर्तित होणार आहे की ही जी कॉम्प्लेक्स सिच्युएशन जी क्रिएट झाली तो गोंधळ तयार होणार आहे ॲब्सोल्युटली ज्यावेळेस याचा निकाल लागेल परवा दिवशी त्यावेळेस ही सगळी मंडळी म्हणणार आहे महायुती जिंकली महाविकास आघाडी हारली त्यावेळेस मोठा भ्रमनिराशीतल्या मतदारांचा झालेला असेल कारण महायुतीमध्ये सहभागी असलेले सत्तेत वाटेकरी असलेले पक्षच या ठिकाणी प्रमुख दावेदार आहेत अर्थात जे महाविकास आघाडीतले पक्ष आहेत तेही आपल्या परीने लढतायत मात्र चर्चा प्रमुख या दोन पक्षांची होती मी की तू जेव्हा लोकांशी बोलत होतास कव्हर करत होतास तर काय लोकांचं तुला मत जाणवलं या सगळ्या प्रचाराच्या दरम्यान आपले काही मुद्दे या पक्षांकडून जे मांडले जात आहेत तर त्याबद्दल कितपत लोकांना विश्वास वाटला की खरंच हे पूर्ण होतील खरं जेव्हा आपण लोकांशी बोललो आता जसा प्रशांत म्हणला लोकांचं स्पष्ट म्हणणं होतं की सरकारमध्ये अजित पवार त्यांच्या सोबत आहे मित्रपक्ष आहेत उपमुख्यमंत्री आहेत आणि आता पुणे महानगरपालिकेत अशा पद्धतीने एकमेकांवर टीका करतायत आणि विरोधात लढतायत अर्थात जरी आम्ही कुणालाही जिंकून दिलं तरी हेच सत्तेत असणार आहेत परत एकदा त्यांच्यामध्ये ते स्पष्ट होतं मात्र अजित पवारांचं पुणे आणि पिंपरी चिंचवडवर खास लक्ष होतं सातत्याने ज्या पद्धतीने टीका करत होते आणि ज्या पद्धतीने त्यांनी आश्वासनं दिली आहेत पुणेकरांच्या जो मूळ प्रश्न आहे अर्थात वाहतुकीचा प्रश्न त्यांनी जे पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे त्याच्याबद्दल फोकस ठेवलेला आहे मेट्रो फ्री पीएमपीएमएल पूर्णपणे फ्री याच्याबाबत अर्थातच खूप मोठ्या प्रमाणात चर्चा पुणेकरांमध्ये झालेली आहे परंतु अजून सुद्धा मतदातांमध्ये एक संभ्रम आहे की नक्की कुणाला मत करायचं एक वेगळं वातावरण सध्या पुण्यामध्ये पाहायला मिळतोय मात्र ही एक खूप क्लोज आणि टफ फाईट सध्या भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये असणार आहे सगळ्यांना अर्थात उत्सुकता आहे ती या अनुभवी पत्रकारांचे अंदाज काय असतील याची मात्र त्याआधी एक छोटासा मुद्दा मला वाटतं की तो असा की या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून देखील एकत्र लढले गेले नाहीत आणि महाविकास आघाडी देखील राहिली नाही जी मतांची विभागणी आहे कोणाचा तरी फटका कोणाला तरी बसणार आहे तो कसं आपण पाहतोय म्हणजे जे विरोधातली मतं आहेत ती विभागली गेलीत अजित पवारांच्या पक्षामध्ये आणि काँग्रेसमध्ये बऱ्याच ठिकाणी दलित मुस्लिम मतं असतील की जे एरवी काँग्रेसची मतं म्हटली जातात किंवा जी भाजपची मतं आहेत ती एकनाथ शिंदेच्या पक्षाकडून पण ती काही घेतली जाऊ शकतात का हा परिणाम कसं बघताय तुम्ही मला वाटतं ही जी काय मतांची जी विभागणी आहे त्याचा मेजर फॅक्ट भाजपला होऊ शकतो कारण भाजपची एक वोट बँक आहे ती आपण सुरक्षित मानली जाते त्यांचा एक हक्काचा वोट बँक आहे म्हणजे पूर्वीपासून आहे आणि आता जो उपनगरात जो आयटीचा बेस वाढतोय सोसायटी वर्ग वाढतोय तो भाजपचा आहे आता उर्वरित जी काही मतं आहेत त्याच्यामध्ये हे 5-6 जण एकत्र आलेत 2 राष्ट्रवादी काँग्रेस स्वतंत्र लढतायत अनेक ठिकाणी तुतारी आणि घड्याळा सुद्धा एकमेकांच्या समोर आहेत 13, 14, 15 प्रभागात तिथे यांची विभागणी होणार काँग्रेस हा त्यांचा पारंपरिक जो ह्या सगळ्यांचा एकत्र जो मतदार वर्ग आहे तो तिथं आलेला आहे प्लस ठाकरे आता त्यांच्यात आलेले त्यांची विचारधारा ह्या महाविकास आघाडीच्या मतांशी एकत्रित या सगळ्यांची ज्या मतांची विभागणी होईल काही प्रमाणात त्याचा फायदा निश्चितपणे भाजपला होईल आता काही ठिकाणी शिंदेची शिवसेना आहे पण शिंदेच्या शिवसेनेची सुद्धा जो पुण्यातला वोटर आहे तो काय भाजपच्या बरोबर जाणारा वगैरे होता नाही अगदी किरकोळ प्रभागात काही ठिकाणी तो भाजपला डॅमेज करू शकतो पण ही जी काही 4-5 पक्ष किंवा फार अगदी आपसारखा सुद्धा पक्ष आहे ज्याची ओळख दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजप विरोधातच आहे या सगळ्यांच्या मतविभाजनेचा फटका म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस किंवा ह्या पक्षांना बसेल आणि फायदा निश्चितपणे भाजपला होईल त्यामुळे आपण जे चित्र आता म्हणत होतो की भाजप काही प्रमाणात बॅकफुटवर आले तर तिथं ते करेक्शन करायला भाजपला संधी आहे म्हणजे आता काल 2 दिवसात एक काय जाणवतंय की ज्या प्रभागात भाजप अडचणीत आहे आणि तिथं राष्ट्रवादी काँग्रेस किंवा इतर पक्षाचे उमेदवार आहेत तर तिथं मतांची विभागणी करण्यासाठी भाजप काँग्रेसच्या उमेदवाराला ताकद देते तिथं वेगळ्या पक्षाच्या उमेदवाराला ताकद देते अशा पद्धतीचं एक चित्र अनेक प्रभागात दिसते म्हणजे भाजपनी बरोबर जे करेक्शन ज्या चुका घडल्या होत्या त्याचं करेक्शन या माध्यमातून केलेलं दिसतंय तर भाजप एका बाजूला आणि भाजपचे विरोधक जे आहेत ते मात्र विभागलेले आणि त्यामुळे होणारी मतविभागणी हा एक आपण आता भाजप आणि राष्ट्रवादी एवढ्याच 2 पक्षांची चर्चा केली
त्याच्या व्यतिरिक्तही खूप पक्ष आहेत, तर त्यांचं भवितव्य कितपत पाहताय तुम्ही या निवडणुकीमध्ये? जसं की काँग्रेस आहे, उद्धव ठाकरेंची शिवसेना आहे, एकनाथ शिंदे यांचा पक्ष आहे, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आहे. आपण काँग्रेसचा जर विचार केला तर काँग्रेसच्या जे नगरसेवकांची संख्या आहे ही गेल्या निवडणुकीपेक्षा यंदा दुप्पट होईल किंवा वाढेल असं मला वाटतं. मुख्यत्वे गेल्या वेळी जर बघितलं तर कॅन्टोन्मेंटच्या भागात काँग्रेस मोठ्या प्रमाणावर गेल्या वेळी आलं होतं. यंदाही त्याच बेसमध्ये 3-4 प्रभागामध्ये काँग्रेस पूर्ण ताकदीनं लढत आहे. कोथरूडच्या काही भागात नाही येतील. अनपेक्षितपणे वडगाव शिरीमध्ये एका प्रभागात अन्य पक्षातनं आलेल्या लोकांमुळं त्यांची ताकद वाढली आहे किंवा प्रशांत जगताप आल्यामुळं हडपसर, वानवडी आणि हडपसर या भागात त्यांचं मतदान वाढणार आहे. आणि काँग्रेसचा एक स्वतः, जसं आपण भाजपचं म्हणतो तसं काँग्रेसचं स्वतःचं एक मतदान आहे. ते मतदान त्यांच्या बाजूने वळवण्यात त्यांचे उमेदवार किती यशस्वी होतील हे बघायला पाहिजे. गेल्या वेळी त्यांचे 9+1 अपक्ष असे 10 जण आले होते. यंदा निश्चितपणे 12 ते 16 याच्यामध्ये काँग्रेसचे नगरसेवक असतील असं माझा अंदाज आहे. बाकी इतर जे पक्ष आहेत, उद्धव ठाकरेंचा पक्ष आहे, मनसे आहे. बेसिक नाही म्हणजे एक स्टॅटिस्टिक्स सांगतो. पुण्यामध्ये दुरंगी लढती आहेत ना, त्या 3 आहेत. तिरंगी लढती आहेत ना, म्हणजे मी प्रमुख पक्षांचे उमेदवार सांगतो एकमेकांजवळ. तसे अपक्ष भरपूर आहेत. तिरंगी लढती 52 आहेत, चौरंगी 72 आहेत, पंचरंगी 26 आहेत आणि बहुरंगी म्हणजे 6 पेक्षा जास्त 6 प्रमुख पक्षाचे उमेदवार जिथं आहेत अशा ह्या 163 लढती आहेत. आता मला हे बेसिक का सांगायचं आहे, ह्याच्यात दुरंगी लढतीमध्ये जे 3 प्रभाग आहेत ना, त्या 3 प्रभागांमध्ये 2 प्रभागांमध्ये ना स्टेट भाजपचं वर्चस्व आहे. त्यातल्या एका प्रभागामध्ये 2 ऑलरेडी बिनविरोध झालेले सनसिटीच्या ह्याच्यात, आणि जो दुसरा एक प्रभाग आहे त्याच्यातही भाजपचं वर्चस्व आहे. तिरंगी लढती त्या 3 प्रभागांपैकी 2 प्रभागांमध्ये भाजपचं वर्चस्व आहे. एक प्रभाग आहे जो वडगाव शहरीतला, तिथं मात्र चुरस आहे. हे मला स्टॅटिस्टिक्स एवढ्या करतात का सांगायचं होतं की हे एकमेकांसमोर उमेदवार आणण्याचे, राजकीय पक्षाचे उमेदवार एकमेकांसमोर आणण्याचं एक कॉन्स्पिरसी थिअरी आहे असं मला वाटतं. ही कुठून सुरू झाली तर ही प्रभाग रचना तयार करण्यापासूनच ही सगळी सुरू झाली. आता 13 जागा अशा आहेत जिथं दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकमेकांसमोर लढत आहेत. त्यातल्या 6 जागांवर शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसने तिथल्या उमेदवारांना बडतर्फ केलंय, मात्र ते उमेदवार पूर्ण ताकदीनं त्या ठिकाणी लढत आहेत. काँग्रेसला हार जिंकून काँग्रेसला अडचणीत आणायचं, जिंकून देण्यापेक्षा काँग्रेसला अडचणीत आणण्याची पूर्ण खेळी राष्ट्रवादी काँग्रेसने खेळलेली आहे. म्हणजे प्रशांत जगतापांसमोर मातबर कॅन्डिडेट त्या ठिकाणी त्या प्रभागामध्ये राष्ट्रवादीचे, भाजपचे तर आहेच, पण राष्ट्रवादीने त्या ठिकाणी चांगली फाईट दिलेली. तर काँग्रेसला कोण अडचणीत आणतंय तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही मिळून अडचणीत आणतं. आता ही जी साधारण काँग्रेसने 90 ते 97 जागा दिल्याचं असं ते म्हणत आहेत. मग त्यांनी पण त्या जागा देताना आमच्या प्रभागामध्ये जर आम्हाला तुम्ही मदत केली तर आम्ही तुम्हाला तुमच्या प्रभागांमध्ये ॲडजस्ट करून घेऊ, अशा प्रकारचं एक दबाव तंत्र या ठिकाणी वापरलेलं दिसतंय. याच्यात एक इंटरेस्टिंग फॅक्टर असा आहे की शिवसेना जी आहे एकनाथ शिंदेची, ती भाजपला किती कापणार आहे. म्हणजे आज आपण शिवसेनेला जरी अंडर एस्टिमेट करत असलो आणि ते किती जिंकून येतील हा भाग निराळा, पण ते 117 जागांवर लढतात, तर ते भाजपला ते किती डेंट करू पाहतील हा पण एक इंटरेस्टिंग फॅक्टर आहे. तिसरा मुद्दा जो शिवसेना उभाठा आहे तोही या ठिकाणी रिंगणात आहे, पण शिवसेना उभाठा आणि मनसे या दोघांमध्ये म्हणावं तितकं कॉर्डिनेशन झालं नाही. ऐनवेळेस मनसेचे उमेदवार त्या ठिकाणी वाढलेले आहेत आणि त्याही काही जागांवर एकमेकांसमोर लढत आहेत, अशी परिस्थिती आहे. अगदी शेवटच्या क्षणाला म्हणजे उभाटासाठी एकमेव मला वाटतं वसंत मोरेंच्या प्रभाग क्रमांक 38मध्ये खासदार संजय राऊत साहेबांची सभा झाली. अदरवाईज उभाटाचा कोणताही मोठा नेता या ठिकाणी फार काही यांच्या मदतीला धावला नाही. जे त्यांचे संपर्क प्रमुख सचिन आयर सोडले तर फार काही त्यांनी कोणी फार मदत केली आहे. मला वाटतं ओमराजे निंबाळकर आणि 1-2-3 मंडळी, भास्कर जाधव 1-2-3 मंडळी आली होती, पण म्हणावं असं इम्पॅक्ट उभाटाने या ठिकाणी दाखवला नाही. तर मनसेचे पक्षप्रमुख राज ठाकरे शेवटच्या दिवशी आपल्या उमेदवारांच्या जस्ट भेटी घेण्यासाठी आले आणि तो सगळ्यांना हे माहिती. पण मला असं वाटतं की ही जी ताकद वाढवायचा कमी करायचा हा जो काही खेळ खेळला गेलेला आहे हा कोणाच्या सांगण्यावरून खेळला गेला आहे की नेमकी काय झालंय. आणि त्याहीपेक्षा आणखी एक या निवडणुकीतला आणखी एक ट्विस्ट आहे, म्हणजे तो समजून घेण्यासारखा आहे.
आतापर्यंत काँग्रेसनी मुस्लिम मतदानाला गृहीत धरलेलं आहे का ते आपल्याकडे मिळेल, परंतु ही थेअरी जर आपण मुंबईत बघितलं तर वर्षा गायकवाडांना का असं वाटलं की काँग्रेसला स्वतंत्र लढावं लागेल, तर त्यांच्या लोकसभेचा स्वतःचा पण त्यांचा अनुभव आहे की अगदी प्रमुख ठिकाणी ज्या ठिकाणी त्यांना मुस्लिम बहुल भागात मतदान जिथं अपेक्षित होतं त्या ठिकाणी मिळालं नाही, किंवा एक स्टॅटिस्टिक असं सांगतं की जो उमेदवार भाजपला पराभूत करेल त्या उमेदवाराच्या पाठीमागं मुस्लिम समाज पूर्ण ताकदीनं उभा राहतो, असं गेल्या 2 निवडणुकांमध्ये दिसायला लागलं. आणि त्या थिअरीमुळं या ठिकाणी मुंबईमध्ये काँग्रेस स्वतंत्र लढते, कारण त्यांची वोट बँक हालायला लागली. तर मला वाटतं ह्या महापालिकेच्या निवडणुकीमध्ये आपल्याला असं चित्र दिसेल, ज्या ज्या ठिकाणी भाजपचा उमेदवार अपोजिशनच्या ज्या उमेदवाराला पाडू शकतो त्या ठिकाणी मुस्लिम मतदार त्यांना सपोर्ट करेल, असं चित्र ह्या निवडणुकीत दिसेल. त्यामुळं मला तो जो स्प्लिट येईल म्हणजे राष्ट्रवादी आणि काँग्रेसचा, मी मुद्दाम हे का सांगतो तर राष्ट्रवादी काँग्रेसला अनेक ठिकाणी कापण्याचा प्रयत्न केला, तो ट्विस्ट या गृहीतकावर येण्याची शक्यता आहे आणि तो ट्विस्ट इंटरेस्टिंग असेल. या विश्लेषणानंतर अर्थातच आपल्याला जाणून घ्यायचे ते अंदाज पुण्यामध्ये कोणता मला एक तुला असा मुद्दा म्हणायचा होता, जसं प्रशांतने सांगितलं एक मुद्दा हा नाकारून चालणार नाही. जरी 4 सदस्यांचा असला ना तरी मागच्या निवडणुकीला 6 अपक्ष उमेदवार आले होते. या निवडणुकीत बऱ्याचदा म्हणजे काही जे शहरातले नगरसेवक ते अपक्ष येतात आणि त्यांनी पक्ष बदललेले. नाही इतका मोठा प्रभाग आहे की एका अपक्षाला ते सगळे मतदार कव्हर करणं. हे जे अपक्ष आहेत ना ते गेले 3-4 वर्षापासून तयारी करतात. त्यांना ही अपेक्षा होती की भाजपकडून तिकीट मिळेल, भाजपकडून मिळेल, राष्ट्रवादीकडून मिळेल. पण आता कसं झालं, जे मिळेल ते मिळेल तिकीट आपल्याला, पण आपल्याला लढायचं या हिशोबाने झालेत ना. तर यावेळी मला असं वैयक्तिक वाटतंय ना की अपक्षांची संख्या किमान 10 तरी राहील, म्हणजे जे स्वतः हे करतात त्याच्यावर. अपक्षांना भाजपने व्यवस्थित ताकद दिली आहे. कारण एवढ्या मोठ्या प्रभागामध्ये मला मागच्या निवडणुकीत जे आले होते ना, रवींद्र धंगेकर आले होते किंवा कोंडव्यात एक मुस्लिम उमेदवार निवडून आला होता. तिथं एकतर रवींद्र धंगेकर हा काय पक्षाच्या पेक्षा त्याची एक स्वतःचा ब्रँड आहे, तो त्याला फायद्याचा झाला होता. आणि कोंडव्यातला जो उमेदवार निवडून आला होता त्याला मला वाटतं कम्युनिटीचा फायदा झाला होता. अशा पद्धतीचे ज्यांचं जिथं हे आहे म्हणजे ज्यांची स्वतःची एक मोठी ओळख आहे त्यांना तो फायदा होईल. आणि आता बऱ्याच ठिकाणी काय केले, जे अपक्ष आलेत ना त्यांना काउंटर इतरांना पाडण्यासाठी मी प्रशांतने जे सांगितलं की आता ज्या प्रभागात टफ फाईट आहे किंवा भाजपलाच फार अडचण आहे तिथं अपक्षांना ताकद देऊन मतं खाण्यासाठीच येऊ शकतं. पण फार 10 म्हणजे सुनील म्हणतोय, पण मला वाटतं एवढ्या मोठ्या म्हणजे आता 2017च्या तुलनेत आता हे मतदारांची संख्या प्रचंड वाढलेली आहे. आणि जो प्रशासक राज होता त्या प्रशासक राजवटीमध्ये कुठलाच नगरसेवक म्हणजे सगळेच एका पातळीवर आलेत, इच्छुक पण आणि माझे नगरसेवक पण. कारण काम करायला कोणाला संधी नव्हती, नाही तर महापालिकेच्या पैशातून स्वतःचं ब्रँडिंग करून निम्मे अर्धे निवडणूक जिंकण्याचं एक कौशल्य असतं, ते कोणालाच नाही मिळालं. त्याचे फटके सगळ्यांना बसणार आहे. त्याच्यामुळं शेवटी पक्षाची ताकद आणि उमेदवाराची ताकद. मला या निवडणुकीत अजून एक जाणवलं की भौगोलिक अस्मिता सुद्धा फार अनेकांची महत्वाची झालेली आहे. म्हणजे आमच्या भागात नगरसेवकच नाही, मग आमच्या भागातला आहे तो आपल्याला जवळचा आहे, आपल्याला सातत्याने अवेलेबल होऊ शकतो किंवा अवेलेबल होत होतं, हे सुद्धा फार महत्वाचं आहे. त्यामुळं भौगोलिक जे काही गणित आहेत ती सुद्धा या निवडणुकीच्या निकालावर परिणाम करतील. मला याच्याबाबत एक बोलायचं होतं, हे 3 आणि 4च्या प्रभागांमध्ये एकाच पक्षाची जिथं सत्ता येते ना, तर असं होत नाही की त्या निवडणुकीला तिथे विरोधकांना मतदानच होत नाही. तर लोकांनी कामं कुठे घेऊन जायची ना, हा फार मोठा प्रश्न येतो. तर बऱ्याच ठिकाणी 4च्या प्रभाग रचनेला काही अर्थ उरतो का, किंवा ही 4ची प्रभाग रचना राजकीय पक्षासाठी एखाद्या फायद्याची ठरत असेल, लोकांना ती तेच झालंय की आता लोकांना ते ना छोट्या छोटी कामं असतात, शेवटी महापालिकेची दैनंदिन याच्या अडचणी असतात. राष्ट्रीय मुद्दे वेगळे, राज्याचे मुद्दे वेगळे असतात. आणि इथं अगदी त्याच्या घरातला प्रश्न असतो की गटर तुंबलंय, पाणी येत नाही. अशा वेळेस एक मानसिकता असते की बाबा मी या नगरसेवकाकडे गेलो तर हा दरवाजातच उभं करत नाही किंवा कसं जायचं. अलीकडे पाहिलं तर सगळी काचेची तावदानं असलेली आहे, सर्वसामान्य माणूस तिथं हा. तर त्यामुळेच माणूस बुजतो आणि कुणाला सांगायचं. लोकांना आजही ती मानसिकता तशी सर्वसामान्यांमध्ये नाही की कंप्लेंट करावी ऑनलाईन वगैरे. सुशिक्षित वर्ग करतो. आता सुशिक्षित वर्गाचं नगरसेवकांकडे तसं पाहिलं तर या ऑनलाईन सिस्टीममध्ये काहीच काम नाहीये. जो सर्वसामान्य आहे ना त्याचा जो प्रॉब्लेम असतो, आणि तो सर्वसामान्य यावेळेस त्याला थोडंसं माझ्याशी बोलला नाही, आमच्याकडे पाहतही नाही, या गोष्टी फार याच्यात मॅटर करत असतात. त्यामुळे बरेच ठिकाणी की बाबा 3 जरी दिले एका पक्षाचे जरी आले तरी चौथं मत वेगळं दिलं. जसं हे क्रॉस वोटिंगचं जे बोलतो ना आपण,
तर लोकांना आता तेवढी एक जाणीव झाली. फरक आपल्या आयुष्यात तसं काही फारसं पडत नाही, जे आड पडणार. तसंच मूळ मुद्दा जो आहे की आज पुणे भौगोलिकदृष्ट्या सगळ्यात मोठं आहे, पण एवढंच नाही तर अतिशय वेगाने वाढलेलं आहे. मुंबई एका स्टेजला येऊन थांबलेली आहे मुंबईची वाढ. त्यानंतर नवी मुंबई पाहतो, तिसरी मुंबई, चौथी मुंबई, मात्र पुणे इतक्या वेगाने वाढलेला आहे आणि बकालपणा जो पुण्यामध्ये भरून राहिलेला आहे, अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत, ते पुण्याच्या आतापर्यंतच्या गेल्या काही वर्षांमधल्या कारभाऱ्यांमुळेच झालेले आहेत. हे नाकारून चालणार नाही. सत्तेवरती कोणताही पक्ष गेल्या 10-15 वर्षांमध्ये असला किंवा उद्या जरी कोणी आला तरी कारणीभूत तेच आहेत. आपण अंदाजांकडे वळूयात. कोणता एक पक्ष पुणे महापालिकेमध्ये एकट्याच्या बळावरती सत्तेत येऊ शकतो का आत्ताच्या घडीला, की पुन्हा एकमेकांसोबत युती किंवा आघाडी करावी लागू शकते? नाही, आता हे तुम्ही बाकीच्या विश्लेषणावर म्हणाल तर तो त्यांचा गेम त्यांनी खेळलेला आहे कालपर्यंत, आजही खेळतील, उद्या 5:30 वाजेपर्यंत असेल. पण पुण्यात एक हाती सत्ता येणं किती मारक असं आहे गेल्या 9 वर्षात पुणेकरांनी पाहिलं आहे. तर हे माझं मत नाही. जसं तुम्ही फिरता तसं मीही बऱ्याच ठिकाणी फिरलो. तर जी 2017ला होती की केंद्रात, राज्यात आणि महापालिकेत ट्रिपल इंजिन, व्हॉट इज ट्रिपल इंजिन, वेगळं तर काही होणार नाही ना. तर ते लोक आत्ताच्या याच्यात, आणि हे राजकीय जे पाहिलं आपण, मैत्र पक्ष हे आपसात लढतात, हे वाढतात, तर लोकांचा याच्यावरचा विश्वास थोडासा कमीच झाला आणि ती उबग आली आहे. कुठल्या भाजपला कधी एवढ्या मोठ्या प्रमाणात तिकीट कापायची वेळ नव्हती आली जर त्यांचेच कार्यकर्ते होते. मी पुन्हा ते एक म्हणेन, बरेच जण त्यांचे आत्ता कार्यकर्ते पण जे इच्छुक होते, 2 लोकसभा आणि 2 विधानसभा ज्यांनी कामं केलीत आणि त्यांना असं वाटत होतं की अरे आपण खूप काम केलंय ना आपल्यामुळे इथं निवडून आलेत, ते हिरमोड होऊन घरी बसलेले आहेत. म्हणजे एक नाउमेद झालेले आहे. सगळ्याच पार्टीच्या लोकांची संख्या पण भरपूर आहे. त्यामुळे तो अंदाज, आता मतदार शहाणे आहेत, त्यांची कामं कशी करून घ्यायची, त्यांना काय एकंदरीत एका कुठल्या पक्षाला बहुमत मिळणं अवघड आहे असं यांचं मत आहे. मंदर, मी सुरुवातीलाही म्हटलं होतं की भाजपने फार ताकद लावली होती आणि असं वाटलं होतं की भाजप एक हाती सत्तेत येईल. पण काल संध्याकाळपर्यंत तर माझा स्पष्ट अंदाज सांगतो की भाजपला जो एक हाती सत्ता मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागेल अशी परिस्थिती काल संध्याकाळची होती. पण निवडणूक अगदी होईपर्यंत, मतदान होईपर्यंत अनेक समीकरणं बदलतात. थोडं म्हणजे आजपर्यंतची परिस्थिती आहे. पण रात्री जो काय पैशांचा पाऊस पडला आहे सगळ्याच पक्षांकडून, असं नाही कुठल्या एका पक्षाकडून. म्हणजे प्रशांतनी सांगितलं की एका प्रभागातली निवडणूक जर 100 कोटी जात असेल, म्हणजे अशा पद्धतीचं जर पुणे महापालिकेच्या निवडणूक घडत असेल तर समीकरणं काही बदलतील. पण आताचे चित्र निश्चित आहेत, करेक्शन चालू आहेत. ज्यांना सत्तेत जायचे त्यांचे करेक्शन चालू आहे. ते करेक्शन करतात. आज रात्रीपर्यंत यश मिळालं तर ठीक आहे, एक हाती सत्तेत जातील. नाही तर आत्ता तरी या घडीला संघर्ष करावा लागतोय का, ही वस्तुस्थिती आहे. मिळेल एका कुठल्या पक्षाला सत्ता? संमिश्र राहील असं माझं वैयक्तिक मत आहे. कारण ज्या प्रकारची परिस्थिती आहे, जरी त्यांनी किती हिरवाई केली की कसं वोटर शेवटच्या दिवशीपर्यंत आपला असं होत नाही. जसं नागरिकांचं कसं असतं, नागरिक ठरवून टाकतो. जसं शैलेश सर म्हणाले की नागरिकांनी ठरवले की बस आता मला एखादी नको वगैरे असं, तर खाली भावना त्यात जाणवतात. अनेक प्रभागात लोक असं म्हणतात आम्ही 4ही एक धावणार, सरळ लोक सांगतात, म्हणजे ज्येष्ठ नागरिक असतील वगैरे. त्याच्यामुळे ते क्रॉस वोटिंगचा, हा तर क्रॉस वोटिंगचा तर मुद्दाच नाही. क्रॉस वोटिंगला तरी उमेदवार एकमेकाला ठरवतात, इथं लोकच ठरवतात. चौघाला देऊन मोकळे व्हा, आपल्या पसंतीचा उमेदवार नाही, आपल्याला ज्यांनी कामं केली त्याला दिली नाहीत, त्याच्यापेक्षा नकोच, मग चौघाला केली आणि मोकळे पक्षाच्या पसंतीचा देऊ आणि 2 आपल्या मनाची देऊ, असं लोक जाहीर सांगतात. ज्येष्ठ नागरिक असतील, युवक असतील, सगळे सांगतात. कारण आणि या निवडणुकीत जाणवलं ना, युवक पूर्ण बाहेर, महिला पूर्ण बाहेर. हे दाखवत असतील गर्दी होती वगैरे, पण ती कशी गर्दी गोळा होती आता हे सांगण्याची गरज नाही. काय वाटतं माऊली, एका कुठल्या पक्षाला मिळेल पुण्याची सत्ता? भाजप मोठा पक्ष राहील, पण भाजपचा पुण्यातला आत्ताचा मोठा जो प्रश्न झाला आहे की त्यांच्याकडे नेतृत्व नाही. आत्ता जे नेतृत्व झालेले आहेत तो नाही, कसं केंद्रीय मंत्री आहेत की खासदार पुण्याचे, ते नेत्या व्हायचा प्रयत्न करीत आहेत, परंतु अन्य त्यांच्या पक्षातले सहकारी त्यांना नेता मानतात का नाही, हा आत्ताचा मोठा प्रश्न आहे. यामुळे ते इक्वल रँकला एकेकाळी होते, तो अचानकपणे वर आलेला आहे आणि त्यांनी जे हस्तक्षेप केले त्यामुळे भाजपचे अनेक नेते आता नाराज आहेत आणि त्यांचे कार्यकर्ते आता फारसे बाहेर दिसत नाहीत. हा भाजपच्या दृष्टीनं अलार्मिंग सिग्नल आहे. आणि बावनकुळे असतील किंवा फडणवीस हेच लोक नेते व्हायचा प्रयत्न करतायत. पुण्यातलं जे गिरीश बापटांनंतर किंवा पूर्वी अण्णा जोशी याच्यानंतर एक पुण्याचा नेता आहे, ते मोहळ व्हायचा प्रयत्न करतायत. पण भाजपचे अन्य आमदार असतील किंवा हे असतील ते त्यांना होऊ देतील का नाही, हा आत्ताचा कार्यकर्त्यातला प्रश्न आहे.
आपला विषय होता एका कुठल्या पक्षाकडला जाईल का पुण्याची सरकार? मला वाटतं जाईल पडत्या बाजूला का होईना, म्हणजे जागा कमी होईल का होईना, पण जाईल. कोणाकडे तरी एकाकडे सत्ता जाईल. कारण अस्वस्थता आहे, परंतु 100% परिवर्तन करण्याची सारखा माहोल हे नाही. असं असेल तर अजित पवार पण 138 जागा लढत आहेत. राष्ट्रवादी शपई पण मला वाटतं बऱ्यापैकी 43-43च्या जागा लढत आहेत. पण जर परिवर्तनाचीच लाट असेल तर त्यांची सत्ता येऊ शकते. असं हे काही नाहीये की तू काय बघतोयस, म्हणजे फ्रॅक्चर्ड मॅन्डेट राहील की एक कोणता पक्ष सत्तेपर्यंत पोहोचू शकतो? पहिले तर 2 वर्षानंतर म्हणजे अर्थात मतदान होणार आहे, त्यासाठी एक वेगळंच मतदातांमध्ये एक संभ्रम आहे. आणि त्याचबरोबर जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने लढलेले आहेत, आता परिस्थिती अशी राहील कदाचित की जो गेल्या महानगरपालिकेत सत्तेत होता भाजप, ते त्या फिगरपर्यंत पोहोचूच शकणार नाही. मात्र तरी देखील ते सत्तेत येतील असं चित्र सध्या तरी दिसतंय. आपण या सगळ्या निवडणुकीची चर्चा केली, जी निवडणूक 15 ते 20 दिवसांपूर्वी सुरू झाली. निवडणुकीची प्रक्रिया गेले जवळपास 9 वर्ष उलटलेली आहेत निवडणूक होऊन 2017ची. आणि पुण्याचे प्रश्न या सगळ्या कालावधीमध्ये अधिकाधिक तीव्र होत गेलेले आहेत. प्रचंड समस्यांना पुणेकर सामोरे जात आहेत. या समस्यांचं प्रतिबिंब या निवडणुकीमध्ये उमटलं का, हा पुणेकरांसमोरचा प्रश्न आहे. अर्थात ते उमटलं नाही, प्रश्न उपस्थित करून चालणार नाही. आणि त्यामुळं एक प्रकारची उदासीनता देखील जाणवते आहे मतदारांमध्ये. मतदानाचा टक्का किती राहील हा पण त्याच्यामुळे प्रश्न उपस्थित होतोय. अर्थात या सगळ्या प्रक्रियेतून पुणे अधिकाधिक चांगल्या दिशेने जावं ही पुणेकरांची अपेक्षा असणार आहे. बघूयात काय होतं. कॅमेरामन विजय राऊत मी इथेच थांबतो. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.